मी मनीषा तुम्हा सर्व मैत्रिणींचे मी मनापासून स्वागत करते। मैत्रिणींनो, कालच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की 36 साईजचा मी कटोरी ब्लाउजचे कटिंग तुम्हाला कशा पद्धतीने करायचे आहे ते मी एकदम सोप्या भाषेमध्ये तुम्हाला मी सांगितलेलं आहे। हे पहा, कटिंग केलेला ब्लाउज आहे बघा। ह्याची आज आपण शिलाई पाहूया आपल्याला कशा पद्धतीने करायची आहे। हा गळा आहे बघा, काल आपण मार्किंग करून घेतलेला आहे कटिंग करताना, तो अशा पद्धतीने आहे तसाच तो कट करायचा आहे इथे। हे अशा पद्धतीने आता हे पहा, हे अशा पद्धतीने पाठीचा भाग आपण हे कटिंग केलेला आहे ब्लाउज पीस हा। हे पहा, अशा पद्धतीने ह्याच्यावरती ठेवायचा आहे। हे पहा, ही सुईची बाजू आहे आणि ही उलटी बाजू आहे। अस्तरचा भाग ह्याच्यावरती अशा पद्धतीने ठेवायचा आहे। हे पहा, साईडचा आधी शिलाई करून घेते पूर्ण व्यवस्थित सावकाशमध्ये आपल्याला शिलाई करायची आहे। हे पूर्ण शिलाई करून झालेला आहे। इथे मी अर्धा इंच शिलाईमध्ये पकडलेला आहे, त्याच्यासाठी आपण 1 इंच घेतो। आता इथे काय करायचं, हे पाहिजे शिलाई करून झालं अशा पद्धतीने ठेवा आणि इथे एक दाबटीप टाकून घ्यायची आहे आपल्याला व्यवस्थित एकदम। अशा पद्धतीने दाबटीप टाकून घ्यायची आहे। आता हा सर्व कपडा आहे पहा, अशा पद्धतीने आतल्या बाजूला आपल्याला अस्तर घ्यायचं आहे आणि वरती शिलाई मारून घ्यायची आहे। हा पूर्ण कपडा आतल्या बाजूला घ्या अस्तरचा। अशा पद्धतीने आपली व्यवस्थित शिलाई करून झाली। आता इकडची बाजू सर्व आपल्याला ही शिलाई करून घ्यायची आहे अशा पद्धतीने। आता खालच्या बाजूला गळा सुद्धा व्यवस्थित आपल्याला शिलाई करून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने नाही जमलं तर तुम्ही इथे थोड्या थोड्या पिना लावून घ्या, म्हणजे जेणेकरून तुम्हाला जमेल। अशा पद्धतीने एकदम गोल आकारामध्ये आपल्याला शिलाई करत यायचं आहे। आता हे पहा, हे शिल्लक राहिलेला सर्व कपडा सर्व कट करून घ्यायचा आहे। हा तुम्हाला गळा सुद्धा मी कट करून दाखवते आणि नंतर साईडचा सर्व कपडा कट करून घेते। हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला हा गळा कट करून घ्यावा लागतो। एकदम व्यवस्थित कट करायचा आहे जेणेकरून साईडचं अस्तर कट होणार नाही, याची सुद्धा आपण इथे काळजी घ्यायची आहे बघा। हे पहा, इथे आपण पायपिंग टाकणार आहोत, त्याच्यामुळे मी असं केलेलं आहे। आता हा सर्व कपडा मी साईडचा कट करून घेते। हा सर्व कपडा मी साईडचा कट करून घेतला। आता आपण काय करूया, टक्स टाकूया। हे पहा, मी कटिंग करताना सुद्धा तुम्हाला टक्स दाखवलेले होते बघा। हे पहा, ही बंद आहे बघा। इथून अशा प्रकारे ब्लाऊज ठेवायचा असतो आपला आणि बरोबर हे मार्किंग करावं लागतं, जेणेकरून म्हणजे मार्किंग सुद्धा हे सेम होईल, याची सुद्धा इथे आपण काळजी घ्यायची आहे। हे पहा, तुम्हाला सांगितलेलं होतं। इकडच्या बाजूने मी 4 घेतलेला आहे बघा। हे पहा इथे, आणि वरच्या बाजूला सुद्धा मी इथे 3.5 घेतलेला आहे वरच्या बाजूला। आता इकडच्या बाजूला पण मी 4 घेते आणि वरच्या बाजूला मी 3.5 घेते अशा पद्धतीने, म्हणजे जेणेकरून हे आपलं इकडे अर्धा आणि इकडे अर्धा अशा पद्धतीने हे समान मार्किंग होतं, त्यासाठी आता आपण टक्स देऊन घेऊया। हे पहा, अशा पद्धतीने ब्लाऊज ठेवायचा आहे। हे पहा, अशा पद्धतीने बरोबर आपल्याला हे अर्धा इंच शिलाईमध्ये पकडायचं आहे आणि वरच्या बाजूला शिलाई मारत यायचं आहे। हे पहा, अशा पद्धतीने इथे थोडंसं बंद करून घ्या, पॅक करून घ्यायचं आहे तिथे, जेणेकरून तिथली शिलाई निघता कामा नये। हे पहा, अशा पद्धतीने आता पुन्हा त्याच्यावरतीच आपल्याला एक शिलाई मारून घ्यायची आहे, तिथे पूर्ण बंद करून घ्या अशा पद्धतीने। दुसरा सुद्धा टक्स आपल्याला अशाच पद्धतीने, हे पहा अशा पद्धतीने हा सुद्धा टक्स आपल्याला अशाच पद्धतीने शिलाई मारून घ्यायचा आहे। हे पहा, ते पण बंद करून घ्या।
फक्त इथून अर्धा घेऊन वरती कमी कमी करत यायचं आहे आपल्याला, तो बरोबर होऊन जातो अशा पद्धतीने. आता पायपिंगसाठी ह्या क्रॉस पट्ट्या काढून घेतल्या होत्या बघा आपण कटिंगच्या वेळेस. आता हे अशा पद्धतीने हे एकाला एक जॉईन करावे लागतात आपल्याला. ही सुद्धा ह्याच्यावरती ठेवून मी जॉईन करते अशा पद्धतीने. तर हे पायपिंग करायचं आहे आपल्याला. ह्या क्रॉस काढलेल्या पट्ट्या आहेत बघा, हे अशा पद्धतीने थोडीशी फोल्ड करून घ्यायची आहे अशा पद्धतीने. हे आणि ब्लाऊजवरती गोल आकारामध्ये ते आपल्याला शिलाई करून घ्यायचं आहे व्यवस्थित पूर्ण. आपण ती 1.25 इंचाची काढतो ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे, म्हणजे ते बरोबर होऊन जातं. पूर्ण आपलं शिलाई झालं इथपर्यंत. आता इथे काय करायचं आहे आपल्याला, हे अशा पद्धतीने आता हा कपडा वरच्या बाजूला घ्यायचा आहे आपल्याला, म्हणजे पायपिंग आपली जाड आली पाहिजे. तुम्ही गोट सुद्धा म्हणू शकता इथे. हे अशा पद्धतीने जाड येते. खालच्या बाजूला जाऊ द्यायचंच नाही. हे खालच्या बाजूला जाऊ देऊच नका, म्हणजे जेणेकरून तुमची पायपिंग सुद्धा गोल येईल आणि जाड सुद्धा होईल अशा पद्धतीने. हे किंवा अंगठ्याने थोडंसं आतमध्ये सरकवत आपल्याला पायपिंग करायची लागते. हे अशा पद्धतीने. हे हा अंगठा आहे ना आपला, अंगठ्याने हा कपडा वरच्या बाजूला अशा पद्धतीने ढकलायचा आहे आणि त्याच्यावरती हा कपडा घ्यायचा आहे. खूप सोपं आहे. हे बरोबर येऊन जाते आपल्याला पाहिजे एवढी इथे. हे अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण पायपिंग हे खूप व्यवस्थित आणि गोलसुद्धा येते, चपटीसुद्धा होत नाही. हे अंगठ्याने हा अंगठा घ्यायचा आहे. हे हा कपडा वरच्या बाजूला घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती हा कपडा अशा पद्धतीने. हे आणि तुम्हाला जेवढी जाड हवी असेल, पातळ हवी असेल तेवढी तुम्ही तिथे पायपिंग करू शकता. हे अशा पद्धतीने इथे अंगठ्याने थोडंसं वरच्या बाजूला घ्यायचं आहे आणि हा कपडा ह्याच्यावरती घ्यायचा आहे. नक्कीच लक्षात आले असेल तुमच्या. अशाच पद्धतीने आपल्याला सर्व पायपिंग करून घ्यायची आहे. खूप व्यवस्थित आलेलं आहे आणि एकसारखे आलेले आहे पूर्ण. हे इथे कडेला आल्यावरती सुद्धा अशाच पद्धतीने घ्यायचं आहे. हे आतमध्ये घ्यायचं आहे आणि ही ह्याच्यावरून. हे पायपिंग सुद्धा आपले एकदम व्यवस्थित आलेली आहे आणि शिलाई मारताना बरोबर इथे मारायची आहे, इथे, म्हणजे जेणेकरून तो आकार सुद्धा आपला गोलमध्ये येतो आणि शिलाई बरोबर मधल्या ह्याच्यात गॅपमध्ये ती बसून जाते. हे अशा पद्धतीने. आणि पायपिंग सुद्धा आपली व्यवस्थित येते त्याच्यामुळे. आणि जरी धागे असतील तर अशा पद्धतीने कट करून टाका थोडासा. हे अशा पद्धतीने आकार सुद्धा आपला व्यवस्थित आलेला आहे एकदम गोलमध्ये. हे अशा पद्धतीने तुम्ही काय करा, 1 इंच मार्किंग करून गळ्याचं मार्किंग करा. गळा बरोबर मोठा पण होत नाही आणि छोटा सुद्धा होत नाही. गळा तो बरोबर तयार होतो. हे अशा पद्धतीने. आणि क्रॉस पट्ट्या काढत जा नेहमी. हे एकदम व्यवस्थित मध्ये आपला हा राऊंड आलेला आहे. अशाच पद्धतीने तुम्ही शिलाई करत जा. हे अशा पद्धतीने एकदम व्यवस्थित आलेला आहे. एकदम गोल शेपमध्ये हा आपला गळा आलेला आहे. आता आपण बाकीचं सुद्धा शिलाई अशाच पद्धतीने करून घेऊया. आता आपल्याला कटोरी जॉईन करून घ्यायची आहे बघा. हे अशा पद्धतीने आपण कालच्या कटिंगमध्ये कसं पद्धतीने कटिंग करायची आहे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. हे अशा पद्धतीने समोरासमोर ठेवून घ्या, जेणेकरून आपलं उलटसुलट होणार नाही. याची सुद्धा इथे आपण काळजी घ्यायची असते. हे अशा पद्धतीने ह्याच्यावरती हा भाग ठेवा आणि हा भाग अशा पद्धतीने. आता हे पूर्ण व्यवस्थित आपल्याला शिलाई करायचं आहे दोन्ही सुद्धा. ही सुद्धा कटोरी आपल्याला अशाच पद्धतीने शिलाई करून घ्यायची आहे. बाजूला हा कपडा बघा, तो सर्व व्यवस्थित आपल्याला तो कट करावा लागतो बघा. हे आज तर कट होणार नाही याची सुद्धा इथे काळजी घ्यायची असते आपल्याला.
हे पहा अशा पद्धतीने. आता आपल्याला इथे टक्स द्यायचं आहेत. मी ब्लाऊजवरती आज तुम्हाला टक्स कशा पद्धतीने मोजायचा आहे मी तुम्हाला शिकवणार आहे. हे पहा हा ब्लाऊज आहे. हे पहा उलटी बाजू घ्यायची आहे करून. हे पहा हा उभा टक्स आहे बघा. हा पहा हा उभा टक्स आहे. हे पहा मी उभं मार्किंग करून घेते इथे. हे पहा आणि इथे हा अर्धा इंच शिलाईमध्ये गेलेला आहे बघा. हे पहा इथे. आता हा टक्स आपल्याला अजून शिलाई करायचा आहे. म्हणजे असं समजून चाला. आता उंची दाखवते मी ह्याची किती घेतलेली असेल. हे पहा राईट आपली 2.5 उंची आहे टक्सची घेतलेली बघा. हे पहा इथे आणि ही शिलाई बघा. हे पहा इथे वरती आणि इथे अशा पद्धतीने. हे पहा इथे वरती आहे बघा. इथं मार्किंग केलेलं आहे. हे पहा हे टोक आहे बघा इथलं आणि इथे ही शिलाई आहे बघा. हे पहा समोर बघा. असं सुद्धा आपल्याला मोजता आलं पाहिजे. आपण टक्स देऊन घेऊया. हे पहा हे टोक ह्याच्यावरती ठेवायचं आहे अशा पद्धतीने. आता इकडून आपल्याला 1.5 घ्यायचा आहे ह्या बाजूला. इकडे 1.5 घेतलं ह्या बाजूला आणि वरच्या बाजूला आपल्याला 2.5 घ्यायचं आहे. जेवढं आहे तेवढंच. हे पहा त्याचा 2.5 आपण मोजून घेतलं. कधी कधी 2.25 सुद्धा असतो. 40, 41, 42 मध्ये. एवढं फक्त लक्षात ठेवा. हा फक्त 2.25 कारण की ब्लाऊज पूर्ण त्याची उंची ही 14 तयार असते बघा. हे पहा हे असं झालं. हे पहा तुम्हाला दाखवते. हे पहा अशा पद्धतीने हा ब्लाऊज आलेला आहे बघा माझ्याकडे. तुम्हाला जर पाहावं असेल तर मी तुम्हाला हे पहा 10.5 ह्याची घडी आहे. म्हणजे हा 42 साईजचा ब्लाऊज आहे. 42 साईजचा हा ब्लाऊज आलेला आहे बघा. तर कोणाची साईज असे असेल तर मी कटिंग तर टाकणारच आहे तुम्हाला. हे पहा इथे अर्धा इंच गेलेला आहे शिलाईमध्ये. म्हणजे उंचीसुद्धा मी सांगते तुम्हाला ब्लाऊजची. हे पहा हा टक्स मोजून घ्यायचा असतो. हे पहा इथे वरती इथे पण मार्किंग करून घेते मी. हे पहा इथे टक्स आहे बघा. हा इथे मार्किंग करते आणि इथे अर्धा इंच गेलेला आहे. आता याचा आपण टक्स मोजूया. हे पहा अशा पद्धतीने टेप ठेवायचा आहे. हे पहा राईट 2.25 तयार आहे बघा. खालच्या बाजूला मार्किंग केलं आणि ह्याची उंची तुम्हाला मी सांगते किती आहे. जर तुमच्याकडे असा ब्लाऊज आला मापाचा मी तुम्हाला ह्याचं कटिंग तर मी टाकणारच आहे कशा पद्धतीने आपल्याला तो शिलाई करायचा असतो. हे पहा ह्याची उंची बघा. हे पहा इथून इथपर्यंतची ही पूर्ण उंची 14 तयार आहे बघा ह्या ब्लाऊजची. हे पहा इकडे खाली बघा. हे पहा अशा पद्धतीने पूर्ण उंची ह्याची 14 तयार आहे बघा. जर उंची जास्त असेल आला तुमच्याकडे 42, 41, 42 तर त्याचं व्यवस्थित तुम्ही टक्स मोजून घ्या आणि नंतरच तुम्ही तो अशा पद्धतीने उभा मोजत जा. इथे शिलाईमध्ये किती आहे त्याच्यामध्ये तुम्ही जर आला तर बदल करू नका कारण की त्यांचा हा परफेक्ट बसणारा मापाचा ब्लाऊज असतो. माझ्या लक्षात आलं म्हणून ते तुम्हाला सांगितलं. जर तुमच्याकडे एवढ्यात मापाचा तो ब्लाऊज आला तर तुम्ही आता अशा पद्धतीने ते करायचं आहे. तर इथे आपण हे कसं घेतलं आपण वरती 2.5 घेतलं. आता इथे 1.5 घेतलं. तेच ह्या कटोरीला आपल्याला करायचं आहे. अशाच पद्धतीने 1.5 आणि वरती 2.5. तुम्ही अशा पद्धतीने तुमचा टक्स सुद्धा मोजून घेत जा आणि मार्किंग करत जा आपल्याला किती घ्यायचं आहे जेणेकरून इथे सुद्धा खोलगट भाग तयार व्हायला हवा. तर वरती 2.5 घ्यायचं आहे आपल्याला नेहमीप्रमाणे. इकडचं घेतलं आहे तसंच. आता इथे आपल्याला काय करूया टक्स मारून घेऊया अशा पद्धतीने. हे पहा ह्याच्यावरतीच परत डबल शिलाई. हा पण आपल्याला तशा अशाच पद्धतीने मारून घ्यायचा आहे. पुन्हा त्याच्यावरती डबल शिलाई घ्यायची आहे. आता हे कट नका करत जाऊ. तिथं कटोरीचा आपला तो सपोर्ट असतो. हे तुम्ही कधीही कट करत जाऊ नका. हा भाग इथला हे पहा अशा पद्धतीने फोल्ड करायचा आहे. तिथे शिलाई मारून घ्यायचं. हे पहा हे पण हे पहा ही कटोरी अशा पद्धतीची झाली बघा. हे पहा किती व्यवस्थित आलं आपलं. हे कटिंग आपलं परफेक्ट आहे बघा. हे पहा अशा पद्धतीने. आता हे जोडायला सुद्धा आपल्याला कमी पडणार नाही. आपण तो मध्ये तुम्हाला मी 2 पीस सारखा हे पहा ही उलटी करून घ्या. ही उलटी करून घ्या अशा पद्धतीने. हे पहा अशा पद्धतीने उलटी करून घ्या. आता इथे काय करा 1.25 इंच घ्या किंवा 2 इंच घेतलं तरी सुद्धा चालतं. काही प्रॉब्लेम येत नाही. हे पहा इथे मार्किंग करून घ्या. समान समान घ्या फक्त. ह्या बाजूला 2 इंच घेतलं तरी चालतं. काहीही प्रॉब्लेम येत नाही. हे पहा इथे सुद्धा मी 1.25 घेतलेला आहे. हे पहा अशा पद्धतीने आणि इथून आपल्याला शिलाई मारत फक्त हे शिलाईमध्ये पकडा आणि ह्या बाजूला घ्या. अशा पद्धतीने शिलाई मारून घ्यायची आहे. शिलाईमध्ये सुद्धा थोडं थोडं व्यवस्थित आपल्याला पकडायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने डबल शिलाई मारून घ्या त्याच्यावरती अजून एक. हे पहा अशा पद्धतीने टोक सुद्धा दिसणार नाही. आणि काय होईल माहिती का
तुमचा भागसुद्धा इथे खोलगट तयार होईल आणि ही कटोरी बसायला सुद्धा तुम्हाला एकदम अशी व्यवस्थित बसणार आहे बघा. हे पहा, ह्याच्यामध्ये बघा फरक बघा तुम्ही. टोकसुद्धा दिसणार नाही आणि ती खोलगट तयार होईल आणि तो तुम्हाला ब्लाऊजसुद्धा बसायला व्यवस्थित बसणार आहे अशा पद्धतीने. शिलाई शेवटपर्यंत बघा, कारण की खूप महत्त्वाच्या मी तुम्हाला पुढे पण टिप्स सांगणार आहे कशा पद्धतीने आपल्याला पायपिंग घ्यायची आहे, गळा कशा पद्धतीने शोल्डर करताना जॉईंट किती ठेवायचं आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे ह्या ब्लाऊजमध्ये. हे पहा, हे सुद्धा अशाच पद्धतीने उलटं करून घ्यायचं आहे आणि तिथे घेतलं ना आपण 2.5 तेच मार्किंग आपल्याला इथे सुद्धा करायचं आहे. हे पहा, हे बरोबर आलेलं आहे आणि आपल्या ह्या बाजूचं सुद्धा आपलं हे 2.5 बरोबर आलेलं आहे. इथूनच आता हे मार्किंग हे पहा इकडच्या बाजूने अशा पद्धतीने. फक्त हे दोन्ही पण समान मार्किंग करून घ्या. अजून एक डबल शिलाई मारून घ्या त्याच्यावरती. हे पहा अशा पद्धतीने ही सुद्धा बघू शकता तुम्ही किती व्यवस्थित आलेली आहे आपली दोन्ही सुद्धा. एकदम खोलगट भाग सुद्धा बघा तयार झाला. ती बसायला इतकी कटोरी छान बसते बघा. हे अशा पद्धतीने ठेवून बघा तुम्ही, एकदम एकसारखं व्यवस्थित आलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, पुढचा कटोरीला आपण जोडतो ना तो भाग इथे जॉईन करून घ्यायचा आहे. नंतर आपण त्याला कटोरी जॉईन करूया. हे पहा, हे सुद्धा व्यवस्थित आपल्याला हे पहा अशा पद्धतीने ठेवून घ्या तुम्ही, जेणेकरून नवीन असतील त्यांच्याकडून उलट सुलट होणार नाही. अशा पद्धतीने ठेवा. आणि मग काय करा तुम्ही, हा अस्तरचा कपडा आहे ना तो अशा पद्धतीने त्याच्यावरती ठेवा. कारण की मी जी कटोरी काढते ना थोडीशी ती वेगळी आहे, त्याच्यामुळे तुम्हाला खूप समजून सांगत आहे मी, कारण की तुमच्याकडून सुद्धा ते चुकायला नको. हे पहा अशा पद्धतीने. आता हे आपल्याला व्यवस्थित अशाच पद्धतीने आहे असंच हे शिलाई करायचं आहे. अशा पद्धतीने आहे असंच हे शिलाई करायचं असतं. हे सुद्धा आहे असंच हे शिलाई करणार आहे मी. आणि हा साईडचा कपडा आहे का शिल्लक राहिलेला बघा, हा सर्व कट करून टाकायचा असतो. हे पहा अशा पद्धतीने हे जोडून घेतलेलं आहे आणि सर्व साईडचा जेवढा माझा शिल्लक कपडा असेल ना तेवढा मी कट करून घेतलेला आहे. फक्त अस्तर कट होणार नाही याची इथे आपल्याला काळजी घ्यायची असते. हे पहा आता इथे सुद्धा उलट सुलट बघून घ्या तुम्ही. ह्या बाजूची ही कटोरी जोडताना येते आणि ह्या बाजूची ही अशा पद्धतीने. आता मी तुम्हाला जोडून दाखवते कशा पद्धतीने आपल्याला ते जोडायचं आहे. हे पहा एकदम व्यवस्थित आपलं हे शिलाई करून झालेलं आहे. हे पहा अशा पद्धतीने ह्याच्यावरती उलटी ठेवायची आहे आणि इथून आपल्याला जॉईन करायला सुरुवात करायची आहे. हे पहा शिलाईमध्ये सुद्धा आपल्याला व्यवस्थित पकडायचं आहे आपल्याला अर्धा इंच, जेणेकरून तो कपडा आपल्याला फिसकणार नाही. ते सुद्धा हिची आपल्याला काळजी घ्यायची असते. हे पहा अशा पद्धतीने एकदम सावकाशमध्ये घ्यायचं आहे आपल्याला. हे पहा अशा पद्धतीने ओढायची नाही आहे कटोरी कधी पण. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा अशा पद्धतीने. आकार सुद्धा बघा साईडचा किती गोल आलेला आहे बघा. हे पहा आणि जॉईन करून झाली बघा अशा पद्धतीने. आता बसायला इतकी छान बसणार आहे आणि इथं शिलाईमध्ये जाणार बघा तुमचं आणि तिथे तुम्हाला एवढा भाग राहणार तुमचा, तिथे तुम्हाला एक गुढीसुद्धा पडणार नाही. बसायला एकदमच ती परफेक्ट बसणार आहे आणि या खोलगट भाग तयार झाल्यामुळे तो खूपच छान कटोरी बसते बघा. फक्त टक्स मोजायला विसरू नका. जेवढा आहे तुमचा तेवढा घ्या. कोणाकोणाचा 2.25 सुद्धा असतो, कोणाकोणाचा 1.25 सुद्धा असतो. 1.5 आपण वरती हा 2.5 घेतो ना, कोणाकोणाचा 2 सुद्धा असतो. कोणाकोणाचा उंची कमी असेल तर 2.25 असतो. तिथे मोजून घ्या आणि मग नंतरच टाका. उंची कमी असेल तर तिथे कमी असतो टक्स. कधी कधी 2.25 सुद्धा असतो. आपला 2.5 घेतो वरती, 2.25 असतो, कोणाचा 2 असतो. अशा पद्धतीने त्यांनी ते मोजून घ्यायचं आहे. त्या पद्धतीनेच तुम्ही टक्स टाकत जा. आता ह्याच्यावरती आपल्याला पुन्हा एकदा एक डबल. हे पहा मी शिलाईमध्ये पकडलेलं आहे एवढं. हे पहा इथे. हे पहा अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने शिलाईमध्ये पकडायला शिका, जेणेकरून तुमचा तो कपडा फसकणार नाही. कधी पटकन फसकला तर एवढा म्हणजे आपण पूर्ण ब्लाऊज शिवतो, खूप त्याला वेळ देतो आणि कपडा फसकला तर आपल्याला किती वाईट वाटतं. त्यासाठी तुम्ही काय करा, हे अर्धा इंच पकडत जा शिलाईमध्ये.
अशा पद्धतीने दुसरी टिप ना त्याच्यावरती घेतली तरी चालते. हे पहा, हे अर्धा इंच पकडलेलं आहे आणि दुसरी टिप ना त्याच्यावरती घेतली तरी चालते, काही प्रॉब्लेम नाही होत. हे पहा अशा पद्धतीने इथे आहे बघा. हे पहा, आता दुसऱ्या सुद्धा बाजूची अशाच पद्धतीने आपण कटोरी जॉईंट करून घेऊया. हे पहा, ही आपली व्यवस्थित पूर्ण तयार झाली. आता हे पहा अशा पद्धतीने ते ठेवून घेतलेले आहे मी. हे पहा, ह्याच्यावरती आता हे उलटं ठेवायचं आहे आणि इकडून खालून जोडायला सुरुवात करायची आहे. जर तुम्ही त्या कशा पद्धतीने तुम्हाला जोडायला सोपं पडत असेल त्या पद्धतीने तुम्ही ती जोडून घ्यायची आहे. हे पहा, अशा पद्धतीने ठेवायची आहे कटोरी, किंवा खालच्या बाजूने जोडली तरी सुद्धा चालेल. हे पहा, अशा पद्धतीने जॉईन करत करत एकदम गोल आकारामध्ये कटोरीच्या द्यायचं आहे आपल्याला. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा अशा पद्धतीने. आता ह्याच्यावरती अजून एक आपल्याला डबल शिलाई मारून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपली जॉईन झाली. हे पहा अशा पद्धतीने हे सुद्धा एकदम व्यवस्थित आले आहे. कटोऱ्याने बसायला बघा, हा आकार सुद्धा बघा तुम्ही किती व्यवस्थित आलेला आहे. हे पहा अशा पद्धतीने. मी कसं कटिंगमध्ये सांगितलेलं आहे काल, इथे थोडंसं वाढवायला, तर त्या पद्धतीने तुम्ही वाढवून घ्या. कधी कधी शिवणकामामध्ये जास्तीचं होतं. हे पहा, हे अर्धा इंच सुद्धा मी इथे पकडलेलं आहे. हे पहा, तुम्ही तिथे जास्तीचं वाढवून घ्या. मी कसं कटिंग करताना तुम्हाला सांगितलेलं आहे त्या पद्धतीने. हे पहा, इथे शिलाई आहे बघा माझी पूर्ण, हे मी अर्धा इंच घेतलेलं आहे. तुम्ही दोन्ही बाजूंना मी कसं सांगितलं आहे वाढवायला थोडं थोडं, त्याप्रमाणे तुम्ही कंपल्सरी घेत जा. कारण ही कटोरी काढते ना मी, ती जरा वेगळी आहे, पण बसायला इतकी छान बसते. आता आपण काय करूया, खालच्या साईडला क्रॉसपट्टी जॉईन करून घेऊया. हे पाही काल क्रॉसपट्टी काढलेली होती, एक फक्त हे झालं होतं मधून पुरलं नाही म्हणून, ते सुद्धा मी कशा पद्धतीने जोडायचे आहे मी ते सांगते. हे पहा, ही उंच बाजू आहे बघा. हे पहा, अशा पद्धतीने ठेवून बघायचं असतं किंवा मार्किंग करून ठेवा. ही पुढच्या बाजूला येत असते बघा, ह्या बाजूला ही गळ्याची बाजू असते ना त्या बाजूला ती येत असते. हे पहा अशा पद्धतीने ठेवायचं आहे. उंच बाजूला ही उंच बाजू अस्तरची अशा पद्धतीने ठेवायचं असतं आपल्याला. हे फक्त लक्षात ठेवा, किंवा नाही लक्षात आलं तर काय करा, हे पहा हे अशा पद्धतीची क्रॉसपट्टी ठेवा खाली आणि हा भाग ह्याच्यावरती अशा पद्धतीने ठेवा. हे पहा अशा पद्धतीने ठेवा. ह्या बाजूला फक्त अशा पद्धतीने ठेवा आणि नंतर हे आहे ना तुमची कटोरी, हे पहा अशा पद्धतीने त्याच्यावरती उलटं ठेवा. ही पुढची बाजू आहे बघ गळ्याची, हे पहा ह्याच्यावरती ठेवा आणि नंतर शिलाई करून घेतली तरी सुद्धा चालेल. हे पहा, हे फक्त तिन्ही सुद्धा व्यवस्थित पकडायचं आहे. नंतर नाही तर तुम्ही काय करा, हे पहा हे पूर्ण आधी शिलाई मारून घ्या व्यवस्थित एकदम आणि नंतर ही कटोरी जोडून घ्या बघा ह्याच्यावरती. आता मी डायरेक्टली जोडणार आहे, नाही जमलं तुम्हाला तर फक्त ही तिन्ही पण एकसारखं समान धरा अशा पद्धतीने. इथून हे पहा इकडच्या बाजूला घ्या किंवा इकडच्या बाजूला घ्या, काही प्रॉब्लेम येत नाही. शिलाईमध्ये अर्धा इंच पकडायला विसरू नका, कारण की क्रॉसपट्टी आपण त्यानुसारच काढतो. हे पहा अशा पद्धतीने आपली जॉईन करून झाली. कधी कधी क्रॉसपट्टी शिल्लक राहिली तरी कट करून टाका, घाबरायचं नाहीये. कधी कधी राहते शिल्लक, तुम्हाला सुद्धा माहीत झालेलं आहे. कधी कधी पुरून जाते, जरी शिल्लक राहिली तरी तेवढं शिलाई झाल्याच्या नंतर ती कट करून टाकली तरी सुद्धा चालते. आता इथे काय करायचं आहे, थोडंसं हे फोल्ड करून घ्या अशा पद्धतीने. हे पहा आणि हा भाग ह्याच्यावरती ठेवा अशा पद्धतीने. परत एकदा मी दाखवते तुम्हाला. हे पहा या अशा पद्धतीने आपलं हे आहे पुढची बाजू, अशा पद्धतीने फोल्ड करत यायचं आहे. हे पहा मध्ये घ्या इथं, हे पहा आणि हे ह्याच्यावरती जॉईन करून घ्या इथे. हे पहा अशा पद्धतीने ठेवून घ्या, व्यवस्थित जॉईन करून घ्या. एवढं पकडायचं आहे शिलाईमध्ये, तेव्हा ती क्रॉसपट्टी सुद्धा बसायला व्यवस्थित बसते. हे पहा हे आता बाहेर काढून घ्या, उलटं आपण जॉईन करतो आता सुईच करून घ्यावं लागतं आपल्याला. हे पहा अशा पद्धतीने. आणि जरी शिल्लक राहिली तर ही अशी शिलाई झाल्याच्या नंतर यात ही कट केली तरी सुद्धा चालते. हे लाईनीत करून घ्या, एकदम ह्या सर्व लाईनीमध्ये करून घ्या. हे पहा अशा पद्धतीने. आणि इकडं पण राहिली जरी तुमची थोडी शिल्लक तरी अशा पद्धतीने समान करून घ्या. हे पहा अशा पद्धतीने ही क्रॉसपट्टी सुद्धा बघा तुम्ही किती व्यवस्थित ही जॉईन करून झालेली आहे. आता आपण काय करूया, दुसऱ्या सुद्धा बाजूची तुम्हाला मी कशा पद्धतीने जॉईन करायची आहे ते मी सांगणार आहे. हे पहा अशा पद्धतीने किती व्यवस्थित आलेलं आहे आपलं. हे पहा
आणि ह्याच्यावरती तुम्ही पाटीचा भाग ठेवून बघितला ना तरी सुद्धा चालेल. हे पहा, हे बरोबर ही पाटीचा भाग आपण फिटिंग करतो ना बरोबर आलेला आहे का ते सुद्धा अशा पद्धतीने आपण चेक करू शकतो. हे पहा, म्हणूनच तुम्हाला मी पाटीचा भाग ठेवून मी कटिंग करायला सांगते, जेणेकरून फिटिंग करताना आपली क्रॉसपट्टी तुम्हाला तिथे जॉईन आणि एकसारखं समान होईल फिटिंग तुमची, मागे पुढे नको व्हायला. त्यासाठी असं चेक करून घेत जा. मी सांगितलं आहे त्या पद्धतीने कटिंग अशा पद्धतीने. आता दुसऱ्यासुद्धा आपण अशाच पद्धतीने जॉईन करून घेऊया. हे पहा, ही कटिंग करताना काय केलं होतं, आपली शिल्लक नव्हती, अशा पद्धतीचे आपण कट केलं होतं बघा. हे पहा, आता इथे मी जॉईंट देते. तुम्हाला कटिंगमध्ये सांगितलेलं आहे कशा पद्धतीने ठेवून मी ते कट केलं. हे पहा, इथे एक वरती दापटीप टाकून देते. हे पहा, इथं पूर्ण शिलाई मारून घेतली, वरच्या बाजूला इथे एक दापटीप टाकून घेतली. हे पहा, झाली आपली दापटीप व्यवस्थित. हे समान करून घेते. हे पहा, अशा पद्धतीने. हे पहा, हे पहा, अशा पद्धतीची क्रॉसपट्टी झाली बघा. हे पहा, आता ही उंच बाजू आहे, बरोबर झालेलं आहे आपलं एकदम व्यवस्थित सुद्धा. हे पहा, समान बरोबर झालेली आहे. आता आपण जॉईन करून घेऊया. हे पहा, अशा पद्धतीने ठेवायची आहे क्रॉसपट्टी. याच्यात सुद्धा उलट सुलट असतं. हे पहा, अशा पद्धतीने ठेवायची आहे. हे पहा, अशा पद्धतीने ठेवून घ्या. आणि हे पहा, हे वरून जोडायला सुरुवात करायची असते. ह्याच्यात सुद्धा उलट सुलट असतं. हे पहा, अशा पद्धतीने ह्याची वरून जोडायला ठेवून घ्या समोरासमोर, जेणेकरून तुमच्या सुद्धा लक्षात येईल. हे पहा, हे अशा पद्धतीने जॉईन करून घ्या अशा पद्धतीने, किंवा जी पद्धत तुमची असेल ना ती पद्धत सुद्धा इथे वापरू शकता तुम्ही. अर्धा इंच पकडायला विसरू नका फक्त शिलाईमध्ये. अशा पद्धतीने, म्हणजे जेणेकरून शिलाईमध्ये सुद्धा व्यवस्थित पकडलं जातं बघा. हे पहा, अशा पद्धतीने. हे पहा, अशा पद्धतीने व्यवस्थित ते पकडलं जातं. आता हे पहा, अशा पद्धतीची जॉईंट झाली. हे पहा, आता इकडून त्याच्यासारखंच करायचं आहे आपल्याला, थोडंसं असं फोल्ड करत करत. हे पहा, ह्याच्यावरती घ्यायचं आहे. आता इथे आपण शिलाई मारून घेऊया. हे पहा, अशा पद्धतीने एक समान धरायचा आहे हा कपडा आणि वरचा कपडा. हे सर्व बाहेर काढून घ्यायचं आहे आपल्याला. अशा पद्धतीने. आता इथे आपली थोडी शिल्लक राहिलेली आहे, एकदम नॉर्मल राहिलेलं आहे, तेवढं असं समान अंतरावरती हे कट करून घ्यायचं आहे. आणि इथलं सुद्धा बघा, हे समान हे कट करून घेतलं मी. हे अशा पद्धतीची क्रॉसपट्टी तयार झाली. दोन्ही सुद्धा बाजूंची एकदम आपली व्यवस्थित तयार झालेली आहे. हे पहा, अशा पद्धतीने खूप व्यवस्थित तयार झालेली. हे पहा, बघू शकतो तुम्ही, एकदम व्यवस्थित आपली ही तयार झालेली आहे क्रॉसपट्टी. मार्किंगसुद्धा समोरासमोर व्यवस्थित आलेलं आहे. अशा पद्धतीने तुम्ही एक समान मार्किंग करून घ्या, तुमचं कुठेही चुकणार नाही. आता इथे आपल्याला काच बटन पट्टी जॉईन करून घ्यायची आहे. हे पहा, ह्याच्या उंचीचीच आपल्याला ती काढावी लागते. हे पहा, अशा पद्धतीने. आणि काढताना नेहमी तुम्ही काय करा, त्याची उंची मोजून घ्या, किती उंचीची आपल्याला ती काढायची आहे. आणि 2.5 इंचाची घ्या. हे पहा, ही 2.5 इंचाची काच बटन पट्टी तुम्ही घ्या 2.5 इंचाची. हे पहा, अशा पद्धतीने जेवढी उंची असेल ना तेवढी. आणि 2.5 इंचाची काढा, ते दिसायला सुद्धा व्यवस्थित दिसते बघा. आता हे पहा, इकडच्या बाजूला हुक पट्टी असते आणि इकडच्या बाजूला लूप पट्टी असते. ही पट्टी वरून खाली जाते आणि ही पट्टी उलटी जोडून आपल्याला वरच्या बाजूला काढावं लागते. हे पहा, सर्वात आधी आपण हुक पट्टी जॉईन करून घेऊया. हे पहा, अशा पद्धतीने ह्याच्यावरती ठेवायचे आहे. हे पहा, इथे थोडंसं दमडून घ्या, समान अंतरावरती इथे दमडून घ्या थोडीशी नॉर्मल. हे पहा, अशा पद्धतीने. हे पहा, अशा पद्धतीने. आता इथे काय करा, हे पहा, अशा पद्धतीने इथे कडेला एक दापटीप टाकून घ्या. अशा पद्धतीने. हे पहा, अशा पद्धतीने हे जॉईन झालं. आता इथे काय करायचं आहे, अशा पद्धतीने इथं ह्याच्यावरती घ्यायचं आहे. हे पहा, इथे शिलाई आहे ना, इथे
इथे शिलाई आहे बघा, हे पहा अशा पद्धतीने फोल्ड करून घ्या, या शिलाईवर घ्या आणि नंतर अशा पद्धतीने फोल्ड करायचा आहे. फक्त हा सर्व अस्तरचा कपडा आहे ना तो आतल्या बाजूला गेला पाहिजे, एवढंच इथे फक्त लक्षात ठेवा. इथे पूर्ण बंद करून घ्या. हे पाय दिसायला सुद्धा एकदम व्यवस्थित दिसते बघा. एकदम व्यवस्थित सुद्धा ते दिसायला दिसते. हे पहा अशा पद्धतीने नेहमी तुम्ही 2.5 इंचाची काढत जा. आता इकडच्या बाजूची काय करायचं, हे पहा उलट ठेवायचं आहे, ह्याच्यावरती ठेवा आणि जॉईन करून घ्या. हे पहा इथे पण फोल्ड करून घ्या थोडीशी अशा पद्धतीने. हे पहा अशा पद्धतीने आता सुईची करून घ्या. हे पहा अशा पद्धतीने. आता इथे टीप आलेली आहे बघा, इथे टीप आहे बघा मारलेली मी. इथे 1/2 इंच हे पकडायचं आहे शिलाईमध्ये, तेव्हा नाही तर तुम्ही जर हे कमी पकडलं तर इथेच बसून जाईल ही, मग हे पूर्ण धागे निघतील. त्याच्यामुळे हे पहा मी 1/2 इंच पकडलेलं आहे शिलाईमध्ये. हे इथं शिलाई आहे बघा माझी शिलाई. हे पहा इथून सुद्धा अशा पद्धतीने. आता इथे काय करायचं, हे पहा हे थोडंसं समान अंतरावरती सेप म्हणजे दिसायला सुद्धा ते व्यवस्थित दिसतं. हे पहा आता हे थोडंसं फोल्ड करायचं आहे असं, आणि हे आहे ना आपलं टिप इथली 1/2 इंचाची, त्याच्यावरती अशा पद्धतीने ठेवायचं आहे. लक्षात आला असेल नक्कीच. हे पाय अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे आणि परत एकदा फोल्ड करायचं आहे अशा पद्धतीने, आणि ही शिलाई मारलेली आहे ना त्याच्यावरती अशा पद्धतीने हे आपल्याला ठेवून घ्यायचं आहे. आणि इथे तुम्ही 5 नंबरची शिलाई मारा, 3-4 नंबरची नका मारू, कारण की हुक लावताना आपल्याला ते धागे तोडावे लागतात. 5 नंबरची मारली ना तर धागे नाही तोडावं लागत. इथे बंद करून घ्या आणि 5 नंबरची घ्यायची आहे आपल्याला. तिथे शिलाई पूर्ण 5 नंबरची शिलाई मारत घ्या वरच्या बाजूला. हे पहा अशा पद्धतीने पूर्ण ही 5 नंबरची मारलेली आहे मी. ती दिसायला सुद्धा एकदम व्यवस्थित दिसते. हे पहा फक्त चेक करत जा, हे सुद्धा दिसायला आपलं व्यवस्थित दिसलं पाहिजे. हे पहा अशा पद्धतीने हे झालेली आहे पट्टी आपली. ती दिसायला सुद्धा 2.5 इंचाची काढल्यामुळे बघा की ती दिसायला सुद्धा आपली व्यवस्थित दिसते. आणि ते हुक लावल्यामुळे असं तुम्हाला थोडंसं असं दिसायला सुद्धा छान दिसणार आहे. तिथं वेगळं काहीही वाटणार नाही, फक्त थोडीशी मोठी घेत जा. आता इथे आपल्याला काय चेक करायचं असतं, हे पहा हे आपण दोन्ही सुद्धा पट्ट्या जॉईन करून घेतल्या. हे दोन्ही एकसारखं आलेलं आहे का आपल्याला चेक करायचं असतं. कधी कधी खाली वर सुद्धा होतं. हे पहा अशा पद्धतीने थोडंसं आपलं वरती आहे बघा एकदम नॉर्मल. हे पहा तुम्हाला दिसत सुद्धा असेल. हे पहा अशा पद्धतीने एकदम नॉर्मल आहे बघा इथे. हे पहा इथे तिथे मार्किंग करून घेते आणि गोल आकारामध्ये शिलाई देते आणि नंतर मी ते कट करते. हे बघा अशा पद्धतीने जरी असलं तरी गोल आकारामध्ये थोडीशी तिथे शिलाई द्या अशा पद्धतीने, आणि तेवढंच ते कट करून टाका. हे पहा अशा पद्धतीने हे झालं. आता हे पहा बरोबर आलं असेल आपलं, असं चेक करत जा. हे पहा आता हे आपलं बरोबर आलेलं आहे. हे पहा अशा पद्धतीने. ह्याचं पण बघूया आपण मापाच्या ब्लाऊजचं. ओढायचं नाही आहे, क्रॉसपट्टी आपल्या काज बटन पट्टी लावताना तुम्ही व्यवस्थितच लावून घ्यायचं. हे पहा हे बरोबर आहे आपलं आता. आणि वरच्या बाजूला अजून आपल्याला पायपिंग टाकायची आहे, म्हणजे हे आपलं बरोबर आलेलं आहे. हे पहा बरोबर आहे. हे पण वरच्या बाजूला आपल्याला पायपिंग टाकायची आहे. गळा जर चेक करायचा असेल तुम्ही अशा पद्धतीने चेक करू शकता. हे पहा इथे आहे बघा माझा गळा आणि त्यांचा मापाचा ब्लाऊजचा इथे आहे. हे पहा अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही चेक करू शकता. इकडच्या पण बाजूचा जर तुम्हाला चेक करायचा असेल तर. हे पहा अशा पद्धतीने. अजून आपल्याला हे इथे आहे बघा कटोरी, आणि इथे सुद्धा कटोरी जॉईंट आहे बघा. हे पहा अशा पद्धतीने ठेवून बघायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने अजून हे खाली यायचं आहे आपल्याला पायपिंग करून. नाही चेक केलं तरी चालतं, हे फक्त महत्त्वाचं असतं. शोल्डर उतरतं ते फक्त महत्त्वाचं असतं जॉईन करताना. इथला भाग फक्त तो महत्त्वाचा असतो, ते सुद्धा तुम्हाला मी सांगितलेलं आहे. हे फक्त महत्त्वाचं असतं, तिथेच आपलं ते शोल्डर उतरून जातं. बरोबर ते शिलाईमध्ये सुद्धा आपल्याला पकडायचं आहे. इथं झालं आहे बरोबर. हे पहा शिलाईमध्ये आपलं गेलं. आता वरच्या बाजूला आपण इथे बरोबर 1/2 इंच शिलाईमध्ये ते पकडणार आहे. त्यामुळे मी सांगत असते पुढचा गळा तुमचा आहे तेवढाच टाका. वरच्या बाजूला 1/2 इंच अजून तुम्ही वाढवत घेऊन जाऊ नका, आहे तेवढाच टाकत जा. तुम्हाला वाटेल की 1/2 इंच वाढवून घेतल्यानंतर शोल्डर तिथे 1/2 इंच दाबलं जाईल शिलाईमध्ये, नंतर आहे तेवढा होईल, तसं नसतं. गळा तुमचा आहे तेवढाच तिथे घ्या, नंतर काही मार्किंग करायचं आहे तेवढं तुम्ही करू शकता. आता इथे आपण हे बरोबर झालेलं आहे आपलं.
हे पहा अशा पद्धतीने ही पट्टी मोठी घेतली ना त्याच्यामुळे ते बसायला सुद्धा हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित बसून जातं. आता इथे आपण लूक मार्किंग करून घेऊया. हे पहा अशा पद्धतीने इथे एक मार्किंग करून घेते मी आणि ह्याचं इथे एक मार्किंग करून घेते. हे पहा हे बरोबर धरते. आता इथे आपल्याला थोडं सोडून दिलं आहे मी अर्धा इंच वरती आणि मग नंतर खाली पकडलेलं आहे बघा. हे पहा इथे एक मार्किंग करून घेते, परत डबल घेते मी अशा पद्धतीने, इथे एक मार्किंग करून घेते अशा पद्धतीने. हे पहा हे मार्किंग राईट आपलं क्रॉसपट्टीवर आलं. ब्लाऊज क्रॉसपट्टीवर आलं ना मार्किंग तर ब्लाऊजला छान बसतं बघा. मला खूप अनुभव घेतलेला आहे मी. हे पहा अशा पद्धतीने 1 2 3 4 5 राईट झालं आपलं. आता आपण इथे लूक करून घेऊया. त्रिकोण तयार करायचे असतात. 1 2 तुम्हाला करून दाखवते. हे पहा अशा पद्धतीने इथे थोडंसं बंद करून घ्या बरं का. इथे 3 नंबरची टिप घेतली तरी चालेल. आता लूक करताना तुम्ही थोडंसं बंद करून घ्या जेणेकरून तिथं निघलं नाही पाहिजे. हुक लावून तिथं कधी कधी निघतं. त्याच्यावरतीच मार्किंग करून घ्या आणि त्याच्यावरतीच आपल्याला शिलाई घ्या त्रिकोण अशा पद्धतीने. आता इथे काय करा, हे खालच्या बाजूला इथे एक शिलाई घ्या, पॅक करून टाका ते पूर्ण, जेणेकरून ब्लाऊज फाटला तरी ते निघणार नाही. याची सुद्धा इथे आपल्याला काळजी घ्यायची असते. बघा इथे काय होतं, हुक लावून ते निघून जातं. त्यासाठी आधीच आपण सर्वात आधी ते पॅक करून टाकूया. हे पहा अशा पद्धतीने. इथे शिलाई मारून घ्या. दिसायला सुद्धा पट्टी इतकी व्यवस्थित सुद्धा दिसते. हे पहा अशा पद्धतीने. हे झालं. करायचं पाठीच्या भागाला जशी आपण पायपिंग केली ना त्याच पद्धतीने इथे सुद्धा आपल्याला करायची आहे. हे पहा ह्या वरती अशा पद्धतीने घडी घालून घ्यायची आहे. गोल गळ्याला आपल्याला ते पूर्ण शिलाई करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने एकदम सावकाशमध्ये आपल्याला ते जोडून घ्यायचे आहे. हे पहा इथे थोडंसं कट करून घ्या इथे आपले आणि थोडंसं इथं फोल्ड करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने जॉईन झाली. अशा पद्धतीने हे जॉईन करून घेतलेलं आहे आणि शिलाईमध्ये सुद्धा हे व्यवस्थित पकडायचं आहे आपल्याला. आता हे पहा हे पाठीला जशा पद्धतीने आपण पायपिंग केली त्याच पद्धतीने आपल्याला हे वरच्या बाजूला घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये हा कपडा आपल्याला अशा पद्धतीने घ्यायचा आहे जेणेकरून हे आपलं गोल झालं पाहिजे. ह्याची सुद्धा इथे आपल्याला काळजी घ्यायची असते. किंवा अंगठ्याने आत कपडा सरकवायचा आहे आणि हा कपडा वरून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने पाठीला ज्या पद्धतीने केली त्याच पद्धतीने इथे आपल्याला करायचे आहे. अंगठ्याने आतमध्ये घ्यायचा आहे कपडा आणि वरचा कपडा अशा पद्धतीने. हे पहा हे सुद्धा अशाच पद्धतीने हे आतमध्ये घ्यायचं आहे. इथे पूर्ण बंद करून घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित आपली पायपिंग तयार झालेली आहे बघा. हे पहा अशा पद्धतीने एकदम आकार सुद्धा एकदम आपला हा गोल आलेला आहे. तुम्ही नेहमी काय करत जा, क्रॉसपट्ट्या काढत जा जेणेकरून पायपिंग सुद्धा तुमची एकदम व्यवस्थित येईल. आता दुसऱ्या सुद्धा बाजूची मी अशाच पद्धतीने करणार आहे. हे पहा ह्या सुद्धा बाजूची मी अशाच पद्धतीने पायपिंग करून घेतलेली आहे. आता ही पण बाजू एकदम व्यवस्थित आपली पायपिंग करून झालेली आहे. हे पहा गळा सुद्धा बघू शकता किती आपला व्यवस्थित आलेला आहे एकदम गोलमध्ये. आता इथे आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचा आहे. त्याच्या आधी आपल्याला ही गळा मोजून घ्यावा लागतो. मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तरी सुद्धा शिवणकामामध्ये हे कमी जास्त इथं सुद्धा होतं. त्याच्यामुळे इथे आपण आधीच काळजी घ्यायची आहे. हे पहा अशा पद्धतीने. हे तर आपलं आहेच व्यवस्थित एकदम. फक्त आता इथे हे पहा अशा पद्धतीने हा गळा तयार आहे बघा. तुम्हाला कटिंग करताना सुद्धा सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही गळा आहे तेवढाच घ्या. हे पहा इथे इथपर्यंत आपल्याला मार्किंग करून घ्यायचं असतं. हे पहा बरोबर आपलं अर्धा इंच वरच्या बाजूला शिल्लक राहिलेलं आहे बघा. तिथे आपल्याला शोल्डर जॉईन करून घ्यायचं असतं. हे पहा हे बरोबर आहे. अशी सरळ रेष मारून घ्यायची आहे. क्रॉसमध्ये घ्यायचं नाहीये. हे पहा
आता इकडच्या पण बाजूचं बघू शकता तुम्ही. हे पहा, हे बरोबर आपलं शिल्लक राहिलेलं आहे. इथे मी मार्किंग करून घेते आणि सरळ लाईनीमध्ये आपल्याला हे जोडून घ्यावं लागतं अशा पद्धतीने. म्हणजे जेवढा तुम्हाला हवा असेल ना तेवढा तुमचा तो तयार होऊन जाणार आहे. आता इथे आपण शोल्डर जॉईन करून घेऊया. आता हा पाठीचा भाग ह्याच्यावरती उलटा ठेवायचा आहे बघा. हे पहा, हे अशा पद्धतीने हे सुईचं ठेवायचं असतं पुढचा भाग आणि हा पाठीचा भाग त्याच्यावरती उलटा ठेवायचा असतो. आता हे अर्धा इंच आपल्याला इथे हे पहा इथे असं पकडा आणि इथे पण एक मार्किंग करून घ्या. इकडच्या पण बाजूचं असं पकडा आणि इथे पण एक मार्किंग करून घ्या अशा पद्धतीने. आता हे आपल्याला एकदम सरळ मध्ये जोडून घ्यायचं आहे बघा. हे दोन्ही सुद्धा व्यवस्थित पकडायचं आहे अशा पद्धतीने. इथं बंद करून घ्यायचं आहे पूर्ण. आणि वरच्या साईडला पण एक शिलाई मारून घ्या इथे, म्हणजे जेणेकरून तिथे आपले धागे सुद्धा निघणार नाही बघा अशा पद्धतीने. आता इकडच्या साईडचा अशाच पद्धतीने जोडून घ्यायचं आहे. हे पहा, पुन्हा एकदा त्याच्यावरती डबल शिलाई मारून घ्यायची आहे. ते पूर्ण बंद करून घ्या अशा पद्धतीने. हे पहा, अशा पद्धतीने शोल्डर जॉईन झालेला आहे. इथे बघा थोडंसं शिल्लक आहे. इथे अशा पद्धतीने व्यवस्थित मध्ये कट करून घेते. एकदम थोडंसं राहिलं आपलं. तुमच्याकडून जरी थोडंसं शिल्लक अशा पद्धतीने राहिलं तरी थोडंसं नॉर्मल ते कट करून घ्या. आता बाही जॉईन करायच्या आधी शोल्डर मोजून घ्यायचं आहे. हे म्हणजे समान आहे का ते एकदा चेक करायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा अशा पद्धतीने पकडायचं आहे. हे पहा, आता हे दोन्ही सुद्धा आपलं समान झालेलं आहे. आणि इकडचा भाग तुम्ही चेक करत जा, जेणेकरून कधी कधी वरती खाली होतो. तुम्हाला मी सुरुवातीलाच ते दाखवलेलं आहे. हे पहा, हे पकडायचं आहे अशा पद्धतीने आणि बघायचं आहे समान आहे का. हे पहा, हे बरोबर समान आहे. आता इकडच्या सुद्धा बाजूचा आपण चेक करून घेऊया समान आहे का. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा, हे सुद्धा एकदम समान आहे. फिटिंगच्या आधी हे बाही जोडण्याच्या आधी सुद्धा हे आपल्याला चेक करावं लागतं, नाहीतर बाही जॉईन केल्याच्या नंतर मग वरती खाली होऊन जातं. हे पहा अशा पद्धतीने. आता ही पुढची बाजू आहे बघा. आपण सर्वात आधी बाही जॉईन करायची राहिलेली आहे. आपली बाही जॉईन करूया, नंतर आपण जोडून घेऊया. हे पहा, ही बाही आहे बघा. हे पहा, ही पुढची बाजू आहे आणि ही उंच आहे ती पाठीमागची. इथे मार्किंग करून घ्या. हे पहा, ही पाठीमागची दोन्ही सुद्धा मी बाजूला काढून घेतलेलं आहे. इथे चारही बाजूंना मार्किंग करून घ्या. जरी आत गेलं तर ही मार्किंग दिसेल. तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने मार्किंग करून घ्या. नवीनच्या पटकन लक्षात येत नाहीत म्हणून हे सांगितलेलं आहे मी. आता हे पहा, हे दोन भाग अशा पद्धतीने समोरासमोर ठेवून घ्यायचे आहेत. ब्लाऊज पीस कटिंग केलं ते. हे पहा अशा पद्धतीने समोरासमोर हे ठेवायचं आहे. आता आपल्याला काय करायचं, इथे हे मार्किंग केलेलं आहे बघा. अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे. हे पहा, आता त्याच्याच समोर आपल्याला हे दुसरं मार्किंग केलेलं त्याच्याच समोर हे अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे, जेणेकरून आपली बाही उलट सुलट होणार नाही याची सुद्धा आपल्याला इथे काळजी घ्यायची असते. हे पहा अशा पद्धतीने. आता हे शिलाई करून आतल्या बाजूला पलटी करून घ्यायचं असतं. हे पहा, ही बाही सुद्धा व्यवस्थित जॉईन करून घेतलेली आहे मी आणि शिल्लक राहिलेला सर्व कपडा हा साईडचा मी कट करून घेतलेला आहे. आता हे पहा, ही सुद्धा बाही मी अशाच पद्धतीने ही जॉईन करून घेणार आहे. हे पहा, दोन्ही सुद्धा बाही आपल्या जॉईन करून झालेल्या आहेत बघा. इथे कटचं मार्किंग आहे मध्यभागी. हे पहा, इथे जोडायला आपल्या तिथूनच सुरुवात करायची आहे. आता इथे हे लेस आहे बघा. हे पहा, ही पुरती पण नाहीये आपल्याला. आता ही लावायची आहे, तर कशा पद्धतीने लावायची आहे मी तुम्हाला सांगते. हे पहा, हे समान मार्किंग करून म्हणजे समान अंतरावर ही अशा पद्धतीने कट करून घ्या. हे पहा, बाही अशा पद्धतीने ठेवा. मी एका बाहीची तुम्हाला लावून दाखवते. हे पहा, इथे मार्किंग करून घ्या मध्यावरती आणि ह्याचं पण अशा पद्धतीने एक मध्यावरती मार्किंग करून घ्या. हे पहा अशा पद्धतीने इथे मध्यावरती एक मार्किंग करून घ्या
हे पहा बरोबर अशा पद्धतीने लेस लावून घ्यायची आहे. मध्यावरती मध्ये ठेवायचं आहे आणि लेस लावून घ्यायची आहे अशा पद्धतीने. आता इकडून थोडंसं काय करायचं आहे, फोल्ड करायचं आहे अशा पद्धतीने, जेणेकरून तिथे पॅक होऊन जाईल. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा इकडच्या पण बाजूने थोडंसं फोल्ड करायचं आहे. अशा पद्धतीने लेस लावायची आहे. मध्यभागी बरोबर ती लावायची आहे. कधी कधी साडीला ब्लाऊज पिसाला ती पूर्ण लेस येत सुद्धा नाही बघा. अशा पद्धतीने आपल्याला मग ते करावं लागतं. तर ह्या सुद्धा बाहीची मी अशाच पद्धतीने लावून घेणार आहे. पहा व्यवस्थित एकदम लेस लावून झालेली आहे. आता आहे इथे बघायचं. हे पहा ही पुढची बाजू आहे. हे पहा पुढची बाजू पुढच्याच बाजूला घ्यायची आहे आपल्याला जॉईन करताना. हे पहा मार्किंग केलेलं आहे. पुढची बाजू पुढच्याच बाजूला घ्यायची आहे आणि मध्यपासून बाही जोडायला सुरुवात करायची आहे. हे पहा अशा पद्धतीने ही पुढची बाजू आहे. हे पहा ही बाहीची सुद्धा पुढची बाजू आहे. पुढची बाजू पुढच्याच बाजूला घ्यायची आहे आणि अशा प्रकारे मध्यपासून जरी बाही शेवटी शिल्लक राहिली तरी राहू द्यात. ती शिलाई झाल्याच्या नंतर कट करून घेतली तरी सुद्धा चालते. हे पहा फक्त मध्यपासून सुरुवात करा, कारण की इकडे पुढे थोडासा मध्ये आला किंवा पाठीमागे मध्ये गेला तर बाही तुमची फिरते, म्हणजे ते व्यवस्थित दिसायला पण दिसत नाही, गुड्या पडून जातात. त्यासाठी मध्यवर्ती मध्ये बरोबर घ्या. हे पहा अशा पद्धतीने ठेवून घ्या आणि जॉईन करून घ्या. हे पहा अशा पद्धतीने. आणि बाही खेचायची नाही, एकदम सावकाशमध्ये आपल्याला ती जॉईन करून घ्यायची आहे. हे पहा अशा पद्धतीने जॉईन करून घ्यायची आहे. आता इकडच्या पण बाजूच्या अशाच पद्धतीने आपल्याला जॉईन करून घ्यायची आहे. एकदम सावकाशमध्ये खेचायची सुद्धा नाहीये बाही. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा थोडंसं आपलं शिल्लक आहे. हे पहा अशा पद्धतीने कट करायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने एवढंच हे कट करायचं आहे. जरी शिल्लक राहिली तरी सुद्धा फक्त कमी पडू देऊ नका बाही. इकडे पण राहिलेलं आहे थोडं शिल्लक, ते अशा पद्धतीने हे कट करून घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने. आता ह्याच्यावरती काय करायचं आहे, आपल्याला डबल शिलाई मारून घ्यायची आहे. अर्धा इंच शिलाईमध्ये पकडायला विसरू नका फक्त. अशा पद्धतीने आपली पूर्ण व्यवस्थित ही बाही जॉईन झालेली आहे बघा. हे पहा अशा पद्धतीने. इकडची पण बाजू बघा व्यवस्थित हे जॉईन करून झालेलं आहे. हे पहा इकडच्या पण बाजूने बघा कुठे गुडे सुद्धा पडलेले नाहीत. त्यासाठी बाही आपल्याला पुरतीच काढायची आहे. हे पहा अशा पद्धतीने मी सांगत असते. त्यासाठी तुम्ही बाही म्हणजे जेणेकरून तुम्हाला समजायला सुद्धा पाहिजे त्या पद्धतीने मी तुम्हाला सांगत असते. बाही अशा पद्धतीने काढा. हे पहा हे आपलं बरोबर आहे, व्यवस्थित आलेलं आहे. आता त्या सुद्धा बाजूची मी अशाच पद्धतीने बाही जॉईन करून घेणार आहे. हे पहा ही पुढची बाजू आहे ना. हे पहा ही सुद्धा पुढची बाजूला आपण मार्किंग करून घेतलं. अशी मध्यावरती ठेवायची आहे. पूर्ण मध्यापासून आपल्याला ती जॉईन करून घ्यावी लागते. हे पहा ही सुद्धा बाही एकदम व्यवस्थित जॉईन करून झालेली आहे. हे पहा अशा पद्धतीने इकडची पण बाही आपली जॉईन करून झालेली आहे व्यवस्थित एकदम. आता आपल्याला फिटिंग करायची आहे. हे पहा अशा पद्धतीने पकडायचं आहे बाही. हे पहा एकसारखे आलेले आहे का ते सुद्धा आपल्याला इथे चेक करावं लागतं. हे पहा अशा पद्धतीने पकडायची आहे बाही. हे पहा अशा पद्धतीने. आता ही सुद्धा बाही अशा पद्धतीने एकावरती एक पकडायची आहे. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा अशा पद्धतीने आपल्याला चेक करावं लागतं बघा. आपलं हे दोन्ही सुद्धा बरोबर आलेलं आहे का, नाहीतर नाही चेक केलं तर एक बाही छोटी आणि एक बाही मोठी अशा पद्धतीने होऊन जातं. गेल्या सुद्धा व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे शिलाई करताना मी कशा पद्धतीने मग त्या आतल्या बाजूला थोडंसं ॲडजस्ट, ते एका साईडची झाली मोठी तर थोडंसं आपल्याला तिथे थोडीशी नॉर्मल शिलाई मारावी लागते. ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि ही शिलाई करून सुद्धा बरोबर आपली सात तयार झालेली आहे. जेवढी पाहिजे होती ना तेवढी सुद्धा ही आपली तयार झालेली आहे. हे सुद्धा आपण अशा पद्धतीने चेक करू शकतो. हे पहा बरोबर अशा पद्धतीने. आणि लेस सुद्धा आपली व्यवस्थित बरोबर मध्यभागी लागलेली आहे. हे पहा ह्या बाजूने. आणि इकडची पण एकदम व्यवस्थित लागलेली आहे. तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने जर कमी असेल लेस अशा पद्धतीने लावून घ्या. आता इथे आपण फिटिंग करूया. सर्वात आधी अशा पद्धतीने पकडायचं आहे. हे पहा आणि हे पहा अशा पद्धतीने पकडायचं आहे. हे पहा हे आलं पाहिजे व व्यवस्थित
हे पहा अशा पद्धतीने पकडायचं आहे आणि खालीपर्यंत आपल्याला ते शिलाई करून घ्यायचं असतं. हे पहा अशा पद्धतीने दोन्ही सुद्धा बाजूंची थोडेसे धागे कट करून घ्या. जरी थोडेसे निघालेले असले तर फिटिंगला आतमध्ये दिसतात बघा. मग परत ते थोडेसे धागे कट करून घ्या आणि आता ही आतल्या बाजूला पलटी करून घ्यायची आहे. हे अशा पद्धतीने आणि इथे एक आपल्याला शिलाई मारून घ्यायची असते आणि नंतर आपण फिटिंग करतो. इथे बंद करून घ्या. म्हणजे हे टिप शिलाई मारली ना आपण म्हणजे फिटिंग करायला पण आपल्याला ते सोपं जातं. हे पहा अशा पद्धतीने आता इकडे सुद्धा बाजूचं अशा पद्धतीने केलं ना त्या ह्या सुद्धा बाजूचं अशाच पद्धतीने आपल्याला हे पकडायचं आहे. हे पहा व्यवस्थित आणि ही पूर्ण शिलाई आपल्याला मारून घ्यायची असते. आधी ह्या बाजूला केलं त्याच पद्धतीने ह्या सुद्धा बाजूला करायचं आहे. दोन्ही सुद्धा बाजूंनी हे पहा बघू शकता तुम्ही दोन्ही सुद्धा बाजूंना मी शिलाई मारून घेतलेली आहे आतमध्ये. आता इथे आपण फिटिंगचं मार्किंग करून घ्यायचं आहे. जो तुमचा दंडघेर असेल तो इथे मार्किंग करून घ्या. तुमचा छाती मोजून त्याचा चौथा भाग टाकत असला तर इथे टाका. मी मुंडा मोजून फिटिंग करत असते नेहमी, तुम्हाला सुद्धा आता माहीत झालेला आहे. आणि कमरेचा चौथा भाग खालच्या बाजूला मार्किंग करत असते. अशा पद्धतीने मी फिटिंगचं मार्किंग करत असते. तुम्ही ज्या पद्धतीने फिटिंग करता त्याच पद्धतीने इथे तुम्ही फिटिंग करायची आहे. आता हे पहा अशा पद्धतीने मी दंडघेर मार्किंग करून घेते. किती आहे माझा दंडघेर तेवढा मी इथे टाकणार आहे. 5.25 आहे तर 5.25 वरती मार्किंग करून घेणार आहे. अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा करायचं आहे. जो तुमचा दंडघेर फक्त बाही इथे अशा पद्धतीने व्यवस्थित ठेवून घ्यायची आहे. एकच बाजू तुम्हाला दाखवते मार्किंग करून. हे पहा इथे 5.25 घ्यायचं आहे. इकडच्या पण बाजूला 5.25 अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे. हे पहा इकडे पण 5.25 घ्यायचं आहे. जो तुमचा दंडघेर असेल तो तिथे टाकायचा आहे आपण. हे पहा इथे पण 5.25 घेतलं मी. आता आपल्याला काय करायचं आहे ही मुंडा मोजून फिटिंग करत असते. तुम्हाला सुद्धा आता माहीत झालेलं आहे. मला हे सोपं जातं पहिल्यापासून मी करत असते ते. इथे 1.25 आहे बघा 1.25 आहे मुंडा. इथे मी 1.25 घेणार आहे. हे पहा अशा पद्धतीने इथून हे शोल्डर आहे ना आपलं तिथून इथपर्यंत हा मुंडा मोजून मी फिटिंग करत असते. तिथे माझी घोडीसुद्धा पडत नाही बघा कधी. हे पहा 1.25 आहे ना तर 1.25 वरती मार्किंग करून घेते आणि इथे फिटिंगसुद्धा माझी सरळ येते एकदम. हे पहा 1.25 हे पहा परत दाखवते मी 1.25 घेतलेला आहे. हे पहा आता इकडच्या पण बाजूला मी 1.25 वरती मार्किंग करून घेते. हे पहा अशा पद्धतीने मुंडा पकडायचा असतो. जास्त ओढायचं पण नाहीये. हे पहा अशा पद्धतीने इथे 1.25 येत आहे बघा. आता आपल्याला ब्लाऊजची कंबर मोजून तिथे चौथा भाग टाकायचा असतो. हे पहा अशा पद्धतीने पकडायचं आहे. ही सुद्धा ब्लाऊज ठेवते ह्याच्यावरती मापाचा. हे पहा अशा पद्धतीने हे आपल्याला पकडायचं आहे. खेचायचं पण नाहीये जास्त. हे पहा अशा पद्धतीने हे पहा हे बरोबर इथे आहे बघा आणि तिथे एक मार्किंग करून घ्यायचं असतं. हे पहा अशा पद्धतीने तिथे एक मार्किंग करून घेतलं मी. आता तिथे आपल्याला त्याचं 4 भाग करावे लागतात. ते आपलं फिटिंगचं मार्किंग असतं कमरेच्या. किती राहत आहे माझं शिल्लक ते मी एकदा बघते. 5.25 आहे बघा माझं. हे पहा इथे राईट माझं 5.25 शिल्लक आलेलं आहे. आता हे पहा मी अशा पद्धतीने करत असते. तुमचं किती पण असू द्या 4 राहू द्यात शिल्लक 4.5 राहू द्यात अशाच पद्धतीने तुम्ही करायचं आहे. 5.25 आहे तर 5.25चे मी 4 भाग करणार आहे. हे टोक 5.25 वरती ठेवून घेणार आहे म्हणजे हे 2 झाले. अशा पद्धतीने 2 झाले. किती आलं आपलं 2.5च्या आधीची एक रेष. परत एकदा 2.5च्या आधीच्या एक रेषवर मी परत एकदा ठेवून घेतलं. अशा पद्धतीने इथं किती येत आहे 1 आणि 1 रेष तेवढंच इथे मी मार्किंग करून घेणार आहे माझं. हे पहा अशा पद्धतीने हे सोडून द्यायचं. इथे आपण परत शिलाई मारली ना हे पहा इथे ती सोडून नंतर मार्किंग करायचं आहे आपल्याला ते. हे पहा इथे मार्किंग करून घेतलं. 1 आणि 1 रेष शिल्लक राहिलं आपलं तेवढं. हे पहा इकडच्या पण बाजूला 1 आणि 1 रेष. हे पहा इथं 1 रेष इथं शिलाई आहे त्याच्या पुढे. हे पहा अशा पद्धतीने आता हे एकाला एक जॉईन करून घ्यायचं आहे. इथे आपण हे केलं बाहीचं दंडघेर इथे मुंडा मोजून फिटिंगचं मार्किंग आणि कमरेचं मार्किंग. आता हे एकाला एक अशा पद्धतीने जोडून घ्यायचं आहे आपल्याला जेणेकरून आपली फिटिंगसुद्धा सरळ लाईनमध्ये येते बघा. अशा पद्धतीने आणि किंवा तुम्ही इथे पट्टीचा वापर केला ना तरीसुद्धा चालेल. हे पहा जेणेकरून तुमची टिपसुद्धा वाकडी जायला नको. अशा पद्धतीने हे पहा
आता इकडच्या बाजूस पण तशाच पद्धतीने मार्किंग करून घ्या. आपण जसं घेतलेलं आहे ना इथं दंडघेर मुंडा तेच मार्किंग करून घ्या लाईन ओढून. हे पहा अशा पद्धतीने. आता इथे सुद्धा हे पहा अशा पद्धतीने. हे पहा जेणेकरून आपली टिप्ससुद्धा वाकडी जायला नको. हे पहा अशा पद्धतीने. आता इथे काय करा तुम्ही, इथे एक शिलाई मारा, इथे एक मारा आणि इथे एक मारा, म्हणजे जेणेकरून अंतरसुद्धा व्यवस्थित राहील. जरी तुम्हाला उसवायचं असेल तरी तुम्हाला ते सोपं जाईल, आणि जर टाईट झाला तर उसवायला सुद्धा ते तुम्हाला सोपं जाणार आहे. अशा पद्धतीने आपल्याला शिलाई मारून घ्यायची असतात. हे पहा अशा पद्धतीने मी शिलाई मारून घेतलेली आहे बघा. इथे पूर्ण हे बंद करून घेतलेलं आहे. इथे सुद्धा वरच्या बाजूला पूर्ण हे बंद मशीन फिरून बंद करायचं आहे. आता शेजारी थोडे थोडे अंतरावर सांगितलं आहे तसं तुम्ही पूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे. दोन्ही सुद्धा बाजू तशाच पद्धतीने आपल्याला ही सुद्धा बाजू त्याच पद्धतीने शिलाई करायची आहे. हे पहा ही फिटिंग आपली एकदम व्यवस्थित झालेली आहे बघा. हे पहा एकदम सरळ सुद्धा आलेली आहे बघा. हे पहा इकडच्या बाजूची पण बघा. हे पहा अशा पद्धतीने. टिपा नेहमी अशा अंतरावरती मारा. हे पहा अशा पद्धतीने मारा तुम्ही. थोडं थोडं अंतर सोडूनच मारा. ते आपल्याला उसवायला सुद्धा बघा सोप्या पडत असतात. हे पहा अशा पद्धतीने एकदम व्यवस्थित झालेलं आहे बघा. बघू शकता तुम्ही. हे पहा ब्लाउज आपण सुईचा करूया. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा ही बाही बघा. हे पहा हे पहा फिटिंग सुद्धा किती सरळ आलेली आहे. हे पहा अशा पद्धतीने. तेव्हा म्हणायचं आपला ब्लाऊज एकदम परफेक्टली आलेला आहे. हे पहा अशा पद्धतीने फिटिंग एकदम सरळ येते बघा ब्लाऊजची. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा एकदम सरळ येते बघा अशा पद्धतीने. हे पहा बाही सुद्धा बघू शकता का तुम्ही. अशा पद्धतीने हा आपला कटोरी ब्लाऊज एकदम व्यवस्थित तयार झालेला आहे बघा. हे पहा ही सुद्धा बाजू बघू शकता तुम्ही. हे पहा आपली क्रॉसपट्टी सुद्धा खूप व्यवस्थित आलेली आहे. हे पहा अशा पद्धतीने. तुम्हाला कशा पद्धतीने काढायचे आहे ते सुद्धा मी सांगितलेलं आहे. हे पहा आता ही कटोरी बसायला इतकी छान बसणार आहे. आणि हे पहा हे अंतर सुद्धा तुम्ही बघू शकता किती व्यवस्थित आलेलं आहे. तुम्ही फक्त मी सांगितल्याप्रमाणे करा. कटिंगचा व्हिडिओ ज्यांनी पाहिला नाहीये पूर्ण त्या पद्धतीने मी इथं सांगितलं आहे. थोडं थोडं वाढवून घ्या. जरी नवीन असतील त्यांच्याकडून शिलाईमध्ये कमी जास्त कधीतरी होतं. कंपल्सरी नाही तर तुम्ही ते थोडं थोडं एकदम अर्धा इंचापेक्षा कमी इथल्या बाजूला आणि इथे वाढवून घ्या. जेणेकरून ते शिलाईला सुद्धा आपल्याला व्यवस्थित आलं पाहिजे. मैत्रिणींनो हा व्यवस्थित एकदम शिलाई करून झालेला ब्लाऊज आहे बघा. आज आपण ह्याची शिलाई कशा पद्धतीने करायची आहे ते सुद्धा तुम्हाला एकदम व्यवस्थितपणे सांगितलेलं आहे. हे एकदम परफेक्टली हा ब्लाऊज तयार झालेला आहे बघा. तर मैत्रिणींनो तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.